कुत्र्याचं व्हीआयपी स्वागत, माणसं दारात ताटकळत उभी। औंढा नागनाथ येथील पंचायत समिती मागील काही महिन्यांपासून कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत आहे। गोरगरिबांची कामं करण्यासाठी येथील कर्मचारी अधिकारी धजावत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पंचायत समितीमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची सुद्धा कशा पद्धतीने हेळसांड होते याबद्दल देखील काही दिवसापूर्वी शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांनी कशी उखडापाखड केली होती ते पण पाहूया। त्यानंतर आपण पाहिलं पंचायत समितीमध्ये काय पद्धत आहे। आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, बॉडी नाही, परंतु आपली हेळसांड कोण्या पद्धतीने चालली। सर्वसामान्य माणसाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे। चाललंय काय? गोठ काल मला कुठे गोठ्यासाठी 30,000 रुपये दिले, म्हणजे 2 महिने झाले 30,000 रुपये देऊन एमबी मिळलं, म्हणजे काय पद्धत झाली का? अरे लूट करायची किती? गोठ्याला पैसे, तुमच्या घरकुलाला पैसे, पहिला हप्ता फाईल दाखल करायला पैसे, दुसरा हप्ता टाकायला पैसे, आता जवळजवळ फोन येतात सर्वसामान्य लोकांचे। आम्हाला काय येतात, माऊली 10,000 रुपये दिले होते, त्याला महिना झालो, ते काय पैसे द्यायच्या अगोदर आम्हाला फोन करीत नाही। पैसे दिल्यानंतर महिनाभर बेजार केल्यानंतर म्हणजे लोकांची काम झालं तर पैसे देण्याची तयारी असते, परंतु पैसे देऊन सुद्धा महिना 2-2 महिने परेशान करायचं काम हे कर्मचारी या ठिकाणी करत आहेत। हे कुठे बीडीओ साहेबांना विनंती आहे, कुठेतरी आपण हे थांबविलं पाहिजे। एमआरएचच्या विहिरीचा विषय असो, 2-2 वर्षापासून लोकांना पैसे मिळाले नाही। एकीकडे तुम्ही योजना द्यायची म्हणाले आणि दुसरीकडे लोकांना पैसे न देऊन अडवणूक करण्याचं काम आपण या ठिकाणी चालू केले, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। तात्काळ मागील त्याला विहीर दिली पाहिजेत, मागील त्याला गोठ्या दिल्या पाहिजेत आणि घरकुल आपण पाहिलं केंद्र शासनानं 2022 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सर्व नागरिकांच्या घरावर छत राहील असं आश्वासन सन्माननीय पंतप्रधानांनी दिलं होतं, परंतु मला नाही वाटत आता 10% वर आणखी लोकांना प्रत्येक गावात घरकुल मिळाले असतील। या सर्व सामान्य नागरिकांना आता ताबडतोब घरकुल आपण दिलं पाहिजे, परंतु या घरकुलासाठी कुठेही व्यवहार करता कामा नये, आपण कोणीही व्यवहार करू नये। पर दुसरी शासनाने योजना काढली ती घरकुलवाल्याला मोफत रेती, कोणाला मोफत रेती मिळाली? इथं घरकुल लाभार्थी ज्या शेतकऱ्यांना गोठ्याचा लाभ घ्यायचा असे लाभार्थी यासह विविध कामांसाठी आलेल्या लाभार्थ्यांची हेळसांड तर होणारच, कारण पंचायत समितीमधील आपण पाहत असलेलं हे चित्र सर्व काही सांगून जात आहे। पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच नेहमीच कुत्रे असतात असं नाही, इथे येणाऱ्या नागरिकांची तथा लाभार्थ्यांसाठी बसण्यासाठी त्या स्वागत कक्षाची स्थापना केली। अशा स्वागत कक्षात देखील गाढ झोपा घेत असलेली कुत्रे पाहून सर्व चित्र उघड होताना पाहायला मिळत आहे। आज दिनांक 16 जुलै रोजी अनेक लाभार्थी आपल्या कामासाठी ताटकळत उभे असताना पाहायला मिळत होतात, तर येथील प्रवेशद्वार तथा स्वागत कक्षात माणसाला बसण्याऐवजी कुत्रे झोपा काढत होती हे चित्र पुरेसं आहे। पंचायत समितीमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांची हेळसांड कधी थांबणार, येथील अधिकारी तथा कर्मचारी इथं काम घेऊन येणाऱ्या लाभार्थ्यांची कामे कधी होणार याबद्दल मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। जिथं कुत्र्यांचं व्हीआयपी स्वागत होतं आणि माणसांना दारात कामासाठी ताटकळत उभं राहावं लागतं, हेच औंढा नागनाथ येथील पंचायत समितीचं ठिकाण झोपा काढत स्वागत कक्षात असलेली कुत्रे सर्व काही सांगून जातात। उमेद चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली।